10 ते 15 दिवस टिकेल असा मसाला पण करून ठेवलेला होता मी. त्याचबरोबर आहे ना बासुंदी करण्यासाठी आहे ना 1 लिटर दूध इथं आटवायला ठेवलेलं होतं आणि इकडे आहे ना दूध तापवून दही पण लावलं होतं. ही सगळी तयारी आहे ना आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवलेली होती मी. हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि काही नाही ब्लॉगपासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मी तसा. तर सकाळचं टायमिंग आहे, स्वयंपाक वगैरे सगळं झालं माझं. आज सकाळचं वातावरण आभाळ आलेलंच आहे पूर्ण. आणि आज आम्ही जाणार आहोत गावाकडं, तर त्यासाठीच आहे ना म्हणजे पॅकिंग पण थोडीफार होती, थोडीच म्हणजे जास्त काही नाही, पण एक दोन ड्रेस घेतलेले आहेत मुलांचे. आणि मी तर नाहीच घेतलेला ड्रेस, तिथले असतील तेच घालणार आहे. आणि आता फौजी येणार नाही आहेत आमच्यासोबत, ते आम्हाला सोडायला येतील स्टेशनवर. त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवला मी. आणि आता आमचं चपात्या वगैरे थोड्याशा म्हणलं घ्याव्या, त्या मुलं आहेत संध्याकाळी, म्हणजे तसं ट्रेनमध्ये आहे जेवण, पण तरी पण असावं सोबत म्हणून घेणारे चपात्या बांधून पण. आणि त्याचबरोबर फौजींना संध्याकाळचं पण चपाती भाजी करून ठेवलेले. आणि कालची तुम्ही तयारी बघितलीच असेल की त्यांनी येणार नाही आहेत, तर 10-15 दिवस त्यांना येणार एकट्याला म्हणजे वाटण बनवून ठेवलेलं आहे मी. त्याचबरोबर दही वगैरे लावून ठेवलेले, म्हणजे नुसतं चपात्या केल्या की भाजी टाकली की होऊन जाईल सगळं. म्हणजे भाजीला पण लगेच वाटण म्हणजे उशीर होतो ना करायला, ड्युटी ते असल्यामुळं, म्हणून आहे ना लगेच ते करतील भाज्या वगैरे त्यांचं ते. आणि त्यांना बासुंदी आवडते, तर म्हटलं 1 लिटर दुधाची बासुंदी पण करून ठेवलेली आहे मी. म्हटलं कधी खाल्ली चपाती बरोबर वगैरे तर त्यांनी. तर अशी सगळी तयारी माझी झालेली. आणि थोडंसं नर्वसनेस पण आहे, एकटी मुलं घेऊन जाते म्हणून. फौजी येणार नाही आहेत आमच्यासोबत. बघू आता कसा होतोय प्रवास, तुमच्याबरोबर शेअर करेलच मी, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर आत्ताच आवरलं आहे आमचं आणि निघतोय आता आम्ही. फौजी पण आलेले आहेत, तर बोलते मग तुम्हाला थोड्या. तर इथे चाललेलं इशूचं आणि हर्षीचं शूज घालायचं. आणि इथे बघा मी आता आलेली देवाच्या पाया पडण्यासाठी. तर म्हणलं बाहेर जाताना आधी देवाचा आशीर्वाद घेऊन निघावं. आणि सगळी तयारी वगैरे झाली आमची आणि आता चालले आम्ही स्टेशनकडे. तर आधी मेट्रोने प्रवास करायचा आहे, त्याच्यानंतर मग स्टेशनवरती पोहोचेल. फायनली पोहोचलो स्टेशनवर आणि आता आमची ट्रेन पण निघणार होती. तर फौजी आम्हाला इथून येणं बाय बाय करत होते. तर एकीकडे येणं आनंद पण होता आणि एकीकडे थोडंसं दुःख पण होतं. तर आता तसंच आम्ही निघालो. ट्रेन चालू झाली, हर्ष बसला होता तिकडे. आणि सकाळी येणं जळगावमध्ये येऊन पोहोचलो होतो. त्याच्यानंतर मग म्हणजे इकडे आल्यानंतर महाराष्ट्रात पाऊसच चालू होता आणि दिल्लीत तेवढी गरमी आणि इथे ना महाराष्ट्रात आल्यानंतर एकदम असं थंड वातावरण झालेलं होतं. तर छान वाटत होतं तिकडचं वातावरण बघून. आणि नाशिकच्या पुढे आल्यानंतर आहे ना असे छान असे डोंगर पण होते, त्याने आणखी छान वाटत होतं. ईशा आणि हर्षची ना एक छान फ्रेंड झाली होती, ते तिच्याबरोबर आहे ना खेळत होते दोघं पण. आणि असा आमचा प्रवास आहे ना मुंबईमध्ये येऊन पोहोचलो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग मुंबईमध्ये पण आहे ना खूप जास्त पाऊस चालू होता. तर माझी चुलत नणंद आणि लहानपणापासूनची मैत्रीण, तर तिने आली होती आम्हाला घ्यायला कल्याणला. तर आम्ही आधी ना कल्याणलाच उतरणार होतो. तर आता उतरलो आम्ही तर कल्याणला आणि तिने घ्यायला आली होती. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो त्यांच्या घरी आणि तिथंच मग आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे केली आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आमची नंतरची ट्रेन होती 3 वाजता. भिजल्यावर आणि की होईल, लयच पाऊस आहे तुमच्याकडं. आहे ना फर्स्ट टाईम माझा आता लोकलने मुंबईच्या प्रवास चालू होता. तर कसा वाटला व्हिडिओ आत्तापर्यंत तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई ते गुरडवाडीचा पण माझा प्रवास बघायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.